नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। प्रॉब्लेम असा दिला आहे, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स x - 5 डिवाइडेड बाय x³ + x² - 5x। अशा टाईपचा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आहे, त्याचं सिंपल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला रिझॉल्यूशन करायचं आहे। त्यासाठी पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करूया। पहिल्यांदा डिनॉमिनेटरला तुम्ही बघितलं तर प्रत्येकामध्ये x आहे, प्रत्येक टर्ममध्ये। तर एक x आपण कॉमन काढू शकतो पहिल्यांदा, मग ते कॉमन काढूया। x - 5 वरचं आहे तसंच डिवायडेड बाय एक x कॉमन काढला तर राहते काय, इथं x² राहील प्लस इथं एक x शिल्लक राहील आणि इथं -5 शिल्लक राहील। अशा पद्धतीने डिनॉमिनेटर येतोय। आता डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा, पहिला दोन फॅक्टर आहे, हा एक फॅक्टर आहे आणि हा एक फॅक्टर आहे ब्रॅकेट मधला। हा फॅक्टर लिनियर आहे आणि हा फॅक्टर जर तुम्ही बघितला x² असल्यामुळे हा इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे क्वाड्रेटिक फॅक्टर आहे। तो क्वाड्रेटिक फॅक्टर पहिल्यांदा आपल्याला लिनियर फॅक्टरमध्ये कन्वर्ट करता येतो का बघायचं। तर 5 - 5 काय मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे आणि +1 ॲडिशन असली पाहिजे। असं काय येतंय का, 5 × 5 एवढाच भाग, म्हणजे दोन फॅक्टर याचे पडत आहेत, 5 × 5, पण 5 अधिक 1 6 होते, 5 - 1 4 येते, त्यामुळे इथली ॲडिशन आहे ती सॅटिस्फाय होत नाही, त्यामुळं या इक्वेशनचे फॅक्टर्स पडत नाहीत। त्यामुळे हा क्वाड्रेटिक फॅक्टर आहे तसाच राहणार। त्यामुळं हा जो डिनॉमिनेटर आहे कोणत्या टाईपचा आहे, एक लिनियर फॅक्टर आणि एक क्वाड्रेटिक फॅक्टर। सो लिनियर अँड क्वाड्रेटिक फॅक्टर्स आहेत दोन। त्यामुळे कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे, x - 5 डिवायडेड बाय हेच लिहितो मी, x × x² + x - 5 इज इक्वल टू, आता लिनियर फॅक्टरसाठी एक कॉन्स्टंट घ्यायचा डिवायडेड बाय लिनियर फॅक्टर प्लस क्वाड्रेटिकसाठी दोन फॅक्टर आहेत bx + c, दोन कॉन्स्टंट bx + c डिवायडेड बाय क्वाड्रेटिक फॅक्टर x² + x - 5। आता याचा LCM काढायचा आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत। त्याचा LCM काढूया। इकडची बाजू आहे तशीच, x - 5 डिवायडेड बाय x × x² + x - 5 इज इक्वल टू a × इकडचा डिनॉमिनेटर x² + x - 5 प्लस bx + c × x, bx + c ला ब्रॅकेट असणं गरजेचं आहे, डिवायडेड बाय दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन x × x² + x - 5। आता बघा डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम आहे, कॅन्सल होतील, राहिलं काय फक्त न्यूमरेटर x - 5 इज इक्वल टू a × x² + x - 5 प्लस bx + c × x। राईट, आता आपल्याला काढायचं आहे काय, a, b आणि c ची व्हॅल्यू। आता जर x च्या जागेवर 0, a जर फाइंड करायचं असेल तर हे 0 झालं पाहिजे। हे 0 कधी होईल, x 0 पुट केलं की 0 होते, मग x च्या जागेवर सरळ 0 पुट करू आपण। सो पुट x इज इक्वल टू 0, मग काय येईल 0 - 5 - 5 इज इक्वल टू a आहे तसंच इंटू x² म्हणजे 0चा स्क्वेअर 0 प्लस हे 0 -5 फक्त शिल्लक राहील प्लस x 0 आहे, त्यामुळे हा ब्रॅकेट पूर्ण 0 होईल, त्यामुळे पुढचं काय लिहित नाही। -5 इज इक्वल टू a × -5, हे -5 इकडे डिवाइड होईल, म्हणजे a इज इक्वल टू येईल -5 बाय -5, मायनस गेलं 5/5 1, म्हणजे 1, एचं आन्सर आलं 1। आता बी फाइंड करूया किंवा सी, जे काय निघेल ते फाइंड करू। बघा बी आणि सी ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, त्यासाठी हे इक्वेशन मी परत एकदा लिहितो, रिराईट करतो। कसं ते बघा, x - 5, आता इकडं पण क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहितो मी, इकडं कसं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्या फॉर्ममध्ये। आता इथं x² काय नाही, x² 0 आहे, त्यामुळे 0 × x² असं पण मी लिहू शकतो। 0 × x² म्हणजे 0 प्लस हे x आणि हे -5 इज इक्वल टू, इकडं a ना आतमध्ये मल्टिप्लाय करतो, a × x² प्लस a × x आणि हे a × -5 प्लस इथं पण x ना आतमध्ये मल्टिप्लाय करतो, x × bx
बी एक्स स्क्वेअर येणार प्लस सी इंटू एक्स काय येणार सी एक्स. आता एक्स स्क्वेअरच्या टर्म मी बाजूला घेतो. 0x² प्लस एक्स मायनस 5 इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस हे बी एक्स स्क्वेअर आणि ए एक्स आणि सी एक्स बाजूला होईल प्लस ए एक्स प्लस हे सी एक्स आणि मायनस हे 5a पुढे लिहितो मी. आता बघा कम्पेअर करायचं. एक्स स्क्वेअर पहिल्यांदा इकडे कॉमन घेतो मी. 0x² प्लस एक्स मायनस 5 इज इक्वल टू हे जरा वेगळ्या पद्धतीनं प्रॉब्लेम सोडावा लागतोय कारण इथं एक्स इज इक्वल 0 पुट केलं तर हे सगळं 0 होतंय आणि आपल्याला यातलं काहीच निघत नाही. म्हणून या दुसऱ्या पद्धतीनं प्रॉब्लेम आपण सोडवतो. सो 0x² प्लस एक्स मायनस 5 इज इक्वल टू हे ए आणि बी एक्स स्क्वेअर कॉमन निघतंय आणि राहतंय काय एक ए प्लस बी आणि एक्स स्क्वेअर निघालं कॉमन प्लस इथून पण एक्स कॉमन निघतंय आणि राहतंय काय ए प्लस सी इंटू एक्स आणि हे मायनस 5a आहे तसंच. आता इकडचे कोइफिशियंट आणि इकडचे कोइफिशियंट कम्पेअर करायचे आहेत आपल्याला. एक्स स्क्वेअरचा इथं कोइफिशियंट काय आहे ए प्लस बी आणि हे इक्वेशन आहे दोन्हीकडे इक्वल आहे म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू काय असणार एक्स स्क्वेअरचा इकडचा कोइफिशियंट 0 म्हणजे हे एक इक्वेशन आपल्याला मिळते. ए प्लस बी इज इक्वल टू इकडं कोइफिशियंट आहे 0 हे आलं इक्वेशन. याला 2 म्हणतो मी, याला आपण 1 म्हणतो नेहमी. तर ए प्लस बी इज इक्वल टू 0. आता एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 प्लस बी इज इक्वल टू 0 म्हणजे 1 इकडे गेलं की -1 होईल म्हणजे बी इज इक्वल टू आलं -1. बीची व्हॅल्यू मिळाली. आता सीच्या व्हॅल्यूसाठी बघा एक्सचा कोइफिशियंट काय इकडं ए प्लस सी आणि इथं एक्सचा कोइफिशियंट काय 1 म्हणजे ए प्लस सी इज इक्वल टू काय असणार 1. ए प्लस सी इज इक्वल टू 1. तर एची व्हॅल्यू किती आहे 1. एची व्हॅल्यू पुट केली 1 प्लस सी इज इक्वल टू 1. 1 इकडे गेलं की होईल मायनस सी इज इक्वल टू 1 मायनस 1 म्हणजे सी इज इक्वल टू आलं 0. अशा पद्धतीने सिम्पल मेथडनं ए बी आणि सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मग ते आता आन्सरमध्ये पुट करूया. इकडची बाजू आहे तशीच एक्स मायनस 5 डिवायडेड बाय हे एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5 इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय फॅक्टर आहे एक्स प्लस बी एक्स प्लस सी. बीची व्हॅल्यू किती आली -1 इंटू एक्स मायनस एक्स प्लस सीची व्हॅल्यू आहे 0 त्यामुळे काही नाही लिहिलं तर चालते म्हणजे -x फक्त राहील डिवायडेड बाय फॅक्टर आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5 हे आहे आन्सर. अशा पद्धतीनं कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिला होता त्याचा आपण सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. थँक्यू.